नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा गणित आणि मॅथमॅटिक्स या विषयाचा तास घेणार आहोत. सर्व सेमी आणि मराठी मीडियमच्या नॉन सेमीच्या मुलांसाठी. या तासिकेला आपण 18 ऑगस्ट नंतर होणाऱ्या प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका, मराठी मीडियमच्या मुलांसाठी गणिताची आणि सेमीच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्सची प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन्ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. म्हणजे वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत अशाच पद्धतीने उपलब्ध होतील. या व्हिडिओमध्ये आपल्याला चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजेच 2025-26ची प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आता अजून वेळ न घालवता आपण गणित आणि मॅथमॅटिक्सच्या दोन्ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवू. इयत्ता 10वी गणित भाग 1 भाग 2 प्रथम घटक चाचणी आणि सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी फर्स्ट युनिट टेस्ट, मॅथ फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंड या चारही प्रश्नपत्रिका मुलांना आपण या एकाच व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत उत्तरासहित. ही चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. 10-10 गुणांच्या म्हणजे 20 गुणांची आपली मॅथची पेपर हा होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची गणित भाग 1 आणि 2ची प्रश्नपत्रिका सोडवू. त्यानंतर सेमी आणि इंग्लिशच्या मुलांची मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथ सेकंडची क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रथम घटक चाचणी. प्रश्न पहिला, योग्य वर्णाक्षर लिहा. 3 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 3 उदाहरणं दिलेली आहेत आणि 4 पर्याय आहेत त्यांचे. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो चौकटीत लिहायचा आहे. बघा, या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. अशीच उदाहरणं आपल्याला येणार आहेत. अतिशय व्यवस्थित असा सराव आपला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. काही अडचण असल्यास कमेंट करा. बी भाग बघा, उपप्रश्न सोडवायचे 3 गुणांसाठी. बघा, ती सर्व उदाहरणं अतिशय अचूकरित्या सोडून दाखवलेली आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, सोडवा कोणतेही 2 4 गुणांसाठी. दिलेल्या समीकरणाची उकल काढायची आपल्याला. पहिल्या उदाहरणात x बरोबर -3 किंवा x बरोबर 2 हे त्याचं उत्तर येतं. त्यानंतर पुढचं उदाहरण, समीकरणाची किंमत काढा. ती येते 25. त्यानंतर यमची किंमत काढायची आपल्याला. बघा, ती या पद्धतीने काढायची. यम बरोबर 2. गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका पाहू. प्रश्न पहिला, त्याच्यातला योग्य पर्याय वर्णाक्षर लिहा. पर्यायमधलं पहिल्याचं डी, दुसऱ्याचं सी, तिसऱ्याचं बी आणि चौथ्याचं सी. पुढचा प्रश्न, उपप्रश्न सोडवा फक्त 6 गुणांसाठी. त्यानंतर पायथागोरसचं त्रिकूट आहे का ते लिहायचं आहे आपल्याला, शोधायचं आहे उदाहरण सोडून. बघा, ते ही उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा.
त्यानंतर पुढचं उदाहरण. मॅथ फर्स्टचे क्वेश्चन पेपर आता सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. क्वेश्चन नंबर 1, योग्य पर्याय निवडा. ABC उत्तर आहेत. त्यानंतर B 3 गुणांसाठी दिलेली उदाहरणं सॉल्व करायची आहेत, समीकरणं सोडवायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 या पद्धतीने सोडवा. त्यानंतर स्टँडर्ड 10th फर्स्ट युनिट टेस्ट मॅथ सेकंड. पुढचं उदाहरण. तिसरं उदाहरण बघा. आकृती दिली आहे, त्यावरून आपल्याला सिद्ध करायचं आहे. शेवटचं उदाहरण. एका चौरसाचा पूर्ण 10 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढायची आहे आपल्याला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे गणित विषयाचे आणि सेमीचे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.